श्रोते हो, नमस्कार. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि इथं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेचे अधिष्ठाता आणि सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर प्रफुल्ल हत्ते हे गेले 15 वर्षापासून करिअर मार्गदर्शक म्हणून सेमिनार आणि वेबिनार घेत आहेत. त्यांना 32 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. आपल्याशी संवाद साधतायत करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. हत्ते सर, नमस्कार. स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. सर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कोणकोणत्या संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत करिअरमध्ये, आपण काय सांगाल? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल आपण जर विचार केला तर सर्वसामान्यपणे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर अशा सगळ्या अभ्यासक्रमांचा आपल्याला समावेश करता येतो. आता मेडिकलबद्दल बोलायचं झालं तर MBBS, BHMS किंवा आपण आयुष मंत्रालयातर्फे जर का आपण बघितलं तर सर्वच प्रकारच्या मेडिकलच्या ब्रँचेस आज उपलब्ध आहे भारतामध्ये. आणि इंजिनिअरिंगबद्दल जर का बोलायचं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्ट इंजिनिअरिंग, हार्ड इंजिनिअरिंग आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी अशा अनेक अभ्यासक्रमाच्या संधी आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर आर्किटेक्चर म्हणजे 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, तो देखील उपलब्ध आहे. आता नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आली NEP 2020 त्यामध्ये BSc हा अभ्यासक्रम देखील व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन्स आले, जसं की सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, ॲनिमेशन आणि अनेक अशा प्रकारच्या संधी की ज्या इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध होत्या. आज आपल्याला 4 वर्षाच्या BScच्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे अगदीच नैसर्गिकपणे विद्यार्थ्यांचा एक कल असतो की मला एक 4 वर्षामध्ये अशी एक डिग्री मिळेल की ज्यामध्ये मला लगेच करिअर सुरुवात करता येईल. नोकरीच्या संधी लगेच उपलब्ध असतील. अगदी नोकरीच्या संधी ह्या त्वरित उपलब्ध होतात. बऱ्याचदा आपण असंही बघतो की विद्यार्थी 3ऱ्या वर्षात असल्यानंतरच त्याला नोकरीची संधी उपलब्ध होते आणि ते इंटर्नशिप करतात आणि त्या नोकरीला 4 वर्षाची डिग्री मिळवल्यानंतर लगेचच ते जॉईन करतात. प्लेसमेंट सुविधा उपलब्ध असते महाविद्यालयांमध्ये. आपल्या इथं MITमध्ये अशी सुविधा आहे? हो. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी याबद्दल म्हणायचं झालं तर विद्यार्थी जेव्हा 3ऱ्या वर्षात असतात त्यावेळेस आम्ही त्यांना वेगवेगळे इंटर्नशिप देतो आणि बऱ्याचदा इंटर्नशिप करत असताना मुलं त्याच कंपनीमध्ये प्लेसमेंटची त्यांना ऑफर मिळते आणि ही अतिशय एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. म्हणजे नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होण्याच्या आधीच इंटर्नशिपची संधी आणि त्याला प्री प्लेसमेंट ऑफर PPO असं म्हणतात आणि जी विद्यार्थ्यांकरता अतिशय मोठी जमेची बाजू MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहे. सर, व्यवस्थापन शास्त्रामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर याच्याच बरोबरीने आणखीन एक दुसरं क्षेत्र जे नव्याने ओपन होतं आहे ते म्हणजे व्यवस्थापनशास्त्र. फार पूर्वी असा एक विचार होता की मी कुठली तरी एक डिग्री घेईन विद्यार्थी म्हणायचे आणि मग मी MBA करेल. परंतु आज BBA म्हणजे अगदी 12वी नंतरच व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध झाल्यात. 11वी आणि 12वी करत असताना आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स यापैकी कुठलीही एक विद्याशाखा निवडल्याच्या नंतर BBAमध्ये अभ्यासक्रमाचं एक संधी निर्माण होते. BBA देखील 3 वर्ष किंवा 4 वर्षाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर विद्यार्थी MBA करू शकतात. यामध्ये देखील BBA आणि MBA करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन्स विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, जसं की ह्युमन रिसोर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट किंवा आता अगदी नव्याने उपलब्ध झालेले बिझनेस ॲनालिटिक्स. इतक्या साऱ्या संधी आज BBA आणि MBAमध्ये उपलब्ध आहेत. याचबरोबर मॅनेजमेंट हा फक्त तिथे न राहता मॅनेजमेंट आता ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट आहे, टुरिझम मॅनेजमेंट आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे. आता मॅनेजमेंट ह्या संधी ह्या प्रत्येक क्षेत्रात अगदी मेडिकल मॅनेजमेंट देखील आज उपलब्ध झालेलं आहे. हॉस्पिटलमध्ये सुद्धा संधी आहेत. अगदी हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पण आहे, टुरिझम मॅनेजमेंट पण आहे. सर, सर्वाधिक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल जो आहे तो अभियांत्रिकीकडे असतो असं एक सर्वसाधारणपणे निरीक्षण नोंदवलं जातं. तर हा कल त्यांचा अभियांत्रिकीकडे का असतो, आपण काय सांगाल? खरोखरच अगदी तसंच आहे. तुम्ही म्हणता की विद्यार्थ्यांचा कल हा नैसर्गिकपणे अभियांत्रिकीकडे का आहे. थोडक्यात विचार केला तर असं दिसतंय की अभियांत्रिकीचं शिक्षण हे अगदी सहजपणे उपलब्ध आहे. अभियांत्रिकी कॉलेजेस जे आहेत हे संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात
हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. 4 वर्षात डिग्री घेतल्यानंतर नोकरीच्या संधी ह्या मुबलक प्रमाणात भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर एक इकोसिस्टीम ही पूर्णपणे तयार आहेत. मग इकोसिस्टीमचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रमाच्या संधी, करिअरचे वेगवेगळे ऑप्शन्स, त्यानंतर स्पेशलायझेशन्स. म्हणजे पूर्वी जिथे आपण फक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल असं इंजिनिअरिंग होतं, त्यात मेकॅनिकलमध्ये देखील अनेक ब्रँचेस तयार झालेत. त्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत. आता विद्यार्थी ठरवू शकतात की मला ऑटोमोबाईल करायचं आहे, मेटलर्जी करायचं आहे, एरोस्पेस की एरोनॉटिक्स. म्हणजे केवळ मेकॅनिकल हे मेकॅनिकल राहिलेलं नाही आहे. त्याचबरोबर शासनाने देखील अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत आणलेल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन आहे, त्याचबरोबर सर्टिफिकेशन प्रोग्राम आहेत, स्वयंसारखे ऑनलाईन पोर्टल्स अवेलेबल आहेत. खाजगी काही पोर्टल्स आहे की ज्यावरून विद्यार्थी त्यांच्या आवडीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ते सर्टिफिकेशन्स करू शकतात. नॅचरली अगदी हे होतं की इतक्या सगळ्या संधी जर का उपलब्ध आहेत तर मग इंजिनिअरिंग हे नक्की एक मोठं आकर्षण विद्यार्थ्यांकरता आहे. आणि त्याचबरोबर अजून एक पालकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बाकी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मानाने इंजिनिअरिंगला फी ही कमी आहे. म्हणजे साधारण 1 ते 2 लाख रुपये वर्षाला फी भरली तर सहज सोप्या पद्धतीने एक छानसं इंजिनिअरिंगची डिग्री मिळू शकते. आणि आज तुम्हालाही माहिती आहे की शाळेचं शिक्षण घेत असताना देखील शाळेची फी देखील साधारण 1 ते 2 लाख रुपये आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या हा कल जो आहे हा इंजिनिअरिंगकडे आहे. सर, इंजिनिअरिंगमध्ये हार्ड ब्रँचेस आणि सॉफ्ट ब्रँचेस अशा पद्धतीचं वर्गीकरण केलेलं असतं. तर हे नेमकं काय आहे? आपण काय सांगाल? हो, इंजिनिअरिंग म्हटलं की हार्ड आणि सॉफ्ट अशा 2 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याचं वर्गीकरण करता येतं. आता आपण हार्ड ब्रँचेस म्हणजे काय ते बघू की हार्ड ब्रँचेस अशा इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहे की जिथे विविध प्रकारचे उपकरणं, यंत्रसामग्री याच्यावरती तुम्हाला अधिकाधिक प्रयोग करावे लागतात. उभं राहून मशीन्सवरती काम करावं लागतं. विविध उपकरणांची जुळवणी करावी लागते, ज्याला आपण असेंब्ली म्हणूयात. डिसमॅन्टलिंग करावं लागतं. तर हे झाले हार्ड ब्रँचेस. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा काही ब्रँचेसचं उदाहरण देता येईल. जसं सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांना स्वतःला कॉन्क्रीट बनवावे लागतात, स्ट्रक्चर्स बनवावे लागतात, ब्रिजेस बनवावे लागतात. मेकॅनिकल इंजिनिअरला स्वतः प्रयोग करून अनेक प्रकारचे उपकरणं बनवावे लागतात, मशीन्स तयार करावे लागतात, प्रॉडक्ट तयार करावे लागतात. केमिकल इंजिनियर्सला देखील विविध प्रकारच्या रासायनिक रिॲक्शन ज्या असतात त्याच्यावरती काम करावं लागतं. याला आपण म्हणूयात हार्ड ब्रँचेस. मग सॉफ्ट ब्रँचेस नक्की काय असतं? सॉफ्ट ब्रँचेस म्हणजे काय की जिथे विद्यार्थी कम्प्युटरच्या समोर बसून विविध प्रकारचे प्रोग्रामिंग त्याला करावे लागतात. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्वांटम कम्प्युटिंग अशा अनेक ज्या काही शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत त्या सगळ्याला आपण सॉफ्ट ब्रँचेस असं आपण म्हणू. त्याचबरोबर सॉफ्ट ब्रँचेसमध्ये येतात सर्किट ब्रँचेस की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये विद्यार्थी सर्किट्स बनवतात आणि त्या सर्किटचा परफॉर्मन्स बघण्याकरता अजून काही उपकरणं वापरतात. तर थोडक्यात सॉफ्ट ब्रँचेसमध्ये प्रोग्रामिंग, कोडिंग आणि सर्किट्स याचा प्रामुख्याने समावेश होतो. आपण दिलेल्या माहितीनुसार हार्ड ब्रँचेस कोणत्या आणि सॉफ्ट ब्रँचेस कोणत्या याची नक्कीच विद्यार्थ्यांना पूर्ण कल्पना आलेली असेल. सर, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये खूप नवनवीन तंत्रज्ञान येतं आहे. तर हे तंत्रज्ञान जे काही येऊ घालतं आहे ते नक्की कोणतं आहे? की आपण आता सांगितलं की AI येतं आहे किंवा काय ॲनिमेशन पूर्वीपासून आहेच आहे. पण अजून असं कुठलं तंत्रज्ञान आहे? AI बद्दल तुम्ही बोललात तर AI ही टेक्नॉलॉजी अशी आहे की जी अतिशय झपाट्याने संपूर्ण जगभरात पसरते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेस आपण कोविडच्या काळात वापरायला सुरुवात केली त्यावेळेस कदाचित असं वाटत होतं की प्रोग्रामिंग करता, कोडिंग करता किंवा एक ईमेल लिहिण्याकरता छानसं काहीतरी आपल्याकडे एक टूल उपलब्ध झालेलं आहे. परंतु ज्या झपाट्याने AI पुढे जाते ते पाहता AI हे सर्वच क्षेत्रामध्ये असणार आहे. परंतु त्याचबरोबर इमर्जिंग ब्रँचेस आपण ज्याला म्हणू किंवा निश एरिया ऑफ इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणू त्यामध्ये समावेश होतो सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सायन्स. ह्या सगळ्या ब्रँचेस ह्या नव्याने येणाऱ्या ब्रँचेस आहेत. आणि जसं जसं तंत्रज्ञान प्रगत होते त्याप्रमाणे अजूनही नवीन काही ब्रँचेस या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतीलच. सर, यापूर्वीच्या भागामध्ये आपण हार्ड ब्रँचेस कोणत्या इंजिनिअरिंगमधल्या आणि सॉफ्ट ब्रँचेस कोणत्या याची माहिती दिलेली होती. तर इंजिनिअरिंगमधल्या ज्या हार्ड ब्रँचेस आहेत तर त्यामध्ये करिअरच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध आहेत? नक्कीच सांगतो. हार्ड ब्रँचेसमध्ये आपण प्रामुख्याने विचार करतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, ऑटोमोबाईल. तर एक उदाहरण घेऊयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग.
तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे नक्की कुठे कुठे पोहोचलेलं आहे, तर सर्वच ठिकाणी सर्व ज्या कंपन्या ज्या उत्पादनं तयार करतात त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरची गरज आहे. म्हणजे अगदी बॉयलरपासून ते टू व्हीलर, फोर व्हीलर, विमानं बनवणाऱ्या कंपन्या या सगळीकडे मेकॅनिकल इंजिनिअरची गरज आहे. त्यामध्ये देखील आपण अजून विश्लेषण केलं तर मटेरियल सायन्स, मेटॅलर्जी किंवा कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स, हीट अँड मास ट्रान्सफर असे अनेक विविध पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे की ज्यामध्ये ते स्पेशलायझेशन करू शकतात आणि त्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना जॉब उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण जर का विचार केला तर पूर्वी असं वाटायचं की एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केली म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, एखादं कॉम्प्लेक्स तयार केलं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. परंतु ते तसं राहिलेलं नाही आहे. आज सिव्हिल इंजिनिअरिंग हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये आहे किंवा मेट्रो सिटीज आज तयार होत आहेत. तर मेट्रो सिटीचं प्लॅनिंग, पाण्याचं व्यवस्थापन, जलनिस्सारण, त्याचबरोबर मेगा कॉम्प्लेक्सेस, आज मेट्रो सिटीजमध्ये मेट्रो रेल्वेचे प्रोजेक्ट्स आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत. या ठिकाणी देखील सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्वी जेव्हा सर्वेइंग केला जायचा, सर्वेइंगला देखील ड्रोन आहेत, सॅटेलाईटचा वापर केला जातोय. त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग करता संधी उपलब्ध आहेत. केमिकल इंजिनिअरचा विचार केला तर आज प्रत्येक गोष्ट म्हणजे ती रंग असो, टूथपेस्ट असो, डोक्याला लावायचं तेल असो, खाद्यपदार्थ असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये केमिकल इंजिनिअरची गरज आहे. अगदी आपण ज्या औषध किंवा गोळ्या घेतोय त्याला देखील केमिकल इंजिनिअरची गरज आहे. त्यामुळे हार्ड ब्रँचेसचा आपण विचार केला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज हार्ड ब्रँचेसच्या इंजिनिअरची नक्कीच गरज आहे. सर, इंजिनिअरिंगच्या सॉफ्ट ब्रँचेसमध्ये करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, आपण काय सांगाल? जसं आपण हार्ड ब्रँचेसबद्दल बोललो तसं सॉफ्ट ब्रँचेसबद्दल जर बोलायचं असेल तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे जे इंजिनियर्स आहेत यांना व्यवसायाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत ते स्वतः व्यवसाय तयार करू शकतात, निर्माण करू शकतात की एक सॉफ्टवेअर कंपनी तयार करून किंवा एक अशी इंडस्ट्री तयार करून की जिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे वेब ॲप्लिकेशन्स तयार करतील. त्याचबरोबर जर का नोकरीची संधी आपण विचारात घेतली तर पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा बेंगलुरू, हैदराबाद, दिल्ली अशा अनेक ठिकाणी आज सॉफ्टवेअर हब निर्माण झालेले आहेत आणि इथे त्यांना अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर तयार करणे, सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करणे, त्याचबरोबर कोडिंग करणे आणि सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स यासारख्या क्षेत्रामध्ये काम करणं. कारण की आज जर का आपण बघितलं संगणक क्षेत्र हे फक्त त्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीपुरतं मर्यादित नाही आहे. आज आपण अगदी विमानाचे तिकीट काढतो, रेल्वेचे तिकीट काढतो, तिथपासून ते अगदी ऑनलाईन ऑर्डर बुकिंग करून घरी खाद्यपदार्थ मागवणं, या सगळ्याच गोष्टीला आज सॉफ्टवेअरची गरज आहे. त्यामुळे आजच्या काळात आणि येणाऱ्या काळामध्ये देखील सॉफ्ट ब्रँचेसच्या अभियंत्यांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन यांचा जर काही विचार केला तर आज आपण बघतोय सॅटेलाईट कम्युनिकेशन किंवा आज ज्या पद्धतीने हवाई वाहतूक वाढते त्या पद्धतीने त्यांचं कम्युनिकेशन नेटवर्क देखील वाढतं आहे. तिथे देखील आज गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स येत आहेत. टी व्हीसुद्धा स्मार्ट झालेला आहे, मोबाईल स्मार्ट झालेला आहे. तर अगदीच नॅचरली या ज्या टेक्नॉलॉजीज आज येत आहेत तर या टेक्नॉलॉजीजला अजून पुढे घेऊन जाण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या इंजिनियर्सची देखील गरज अत्यंत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. गेमिंग आणि सॉफ्टवेअर हे यातच येतं? हो, गेमिंग आणि सॉफ्टवेअर ही देखील एक नवीन इंडस्ट्री तयार झालेली की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तयार करणे हे देखील एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. आणि जर आपण विचार केला गेमिंग तर असं एक चित्र तयार होतं की कोणीतरी मुलं ते गेम खेळत आहेत किंवा मोठी माणसं मोबाईलवरती गेम खेळत आहेत, परंतु ते तिथपर्यंत मर्यादित नाही आहे. गेमिंगचा वापर आज वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याकरता केला जातो आहे. त्याचबरोबर AR आणि VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी याचा वापर आज बांधकाम क्षेत्रामध्ये होतो आहे, यंत्र अभियांत्रिकीमध्ये होतो आहे, ऑटोमोबाईलमध्ये होतो आहे. आणि एक कंपनी जी आहे जी पुण्यामध्ये मशीन बनवते आणि त्यांचं युरोपामध्ये ते मशीन वापरलं जातं आहे. तर AR-VR सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते इथे बसून पुण्यात बसून युरोपातलं मशीन दुरुस्त करू शकतात. इतकी टेक्नॉलॉजी आज प्रगत झालेली आहे. मग जर का हे तंत्रज्ञान शिकून घ्यायचं असेल तर आपलं त्या प्रकारच्या इंजिनियर्सची पण गरज आज आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली आहे. सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांचा वापर हा झपाट्यानं वाढतोय, तर त्यासाठी करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आता हे तंत्रज्ञान तसं म्हटलं ते गेल्या काही वर्षात अतिशय झपाट्याने पसरलं आहे आणि त्याची व्याप्ती जर का बघितली तर मला असं वाटतं की आज
प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी ते आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, मेडिकल असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची गरज निर्माण झालेली आहे. म्हणजे अगदी एक विमानतळाचं उदाहरण घेतलं आणि विमानतळावरनं किती प्रवासी विमान करतायत, याचा जरी विचार करायचा म्हटलं तर मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमने आपण अगदी विचारही करू शकतो, त्याच्यावर माहिती गोळा करू शकतो आणि त्या माहितीचं विश्लेषणही करू शकतो, की कुठल्या विमानाने किती प्रवासी रोज प्रवास करतायत. तेच झालं आज बँकिंगच्या क्षेत्रामध्ये. तिथे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे. किती प्रकारचे ग्राहक आहेत बँकेचे, की जे कुठल्या प्रकाराने ट्रान्झॅक्शन्स करतायत, चेकने किती करतायत, ऑनलाईन किती करतायत, अमाउंट्स किती ट्रान्झॅक्शन्स होते. म्हणजे तिथे देखील आज आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स आपण बघतोय. मग स्टॉक मार्केटचं अनालिसिस करायला देखील आपल्याला स्टॉक मार्केट अनालिस्ट पाहिजे. मग तिथे देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे. परंतु मग या ठिकाणी आपण विचार करतो तिथे फक्त इंजिनियरच नको आहे. मग तो कॉमर्स ग्रॅज्युएट आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्पेशलायझेशन केलेलं, असे जर का कोणी असतील तर त्यांना नोकरीच्या संधी खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदीच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर MIT आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आळंदीचं हे एक असं महाविद्यालय आहे की जिथे अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध आहेत की जे इंजिनिअरिंग करू इच्छित नाही, परंतु आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे करत असताना त्यांना हे आधुनिक तंत्रज्ञान शिकायला मिळते. आणि ही एक स्वायत्त महाविद्यालय असल्यामुळे स्वतःचा अभ्यासक्रम हे स्वतः तयार केला जातो, स्वतः परीक्षा घेतली जाते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डिग्री या महाविद्यालयामधून दिली जाते. त्यामुळे करिक्युलम फ्लेक्झिबिलिटी, अतिशय चांगली नोकरीची संधी आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची पण संधी, असं एक मोठ्या प्रमाणाची संधी आज या महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. सर, आर्ट्स आणि कॉमर्स शिकताना हे सायन्सचे विषय शिकता येतात? अगदी म्हणजे आता ते आश्चर्याची गोष्ट काही लोकांना अशी वाटेल की एक आर्ट्सचा विद्यार्थी आहे आणि त्याने ठरवलं की मला बुक किपिंग शिकायचं आहे किंवा अकाउंटन्सी शिकायचं आहे, तर तो आर्ट्सचा विद्यार्थी शिकू शकत नाही कारण की तो कॉमर्सचा विद्यार्थी नसतो. पण आज NEP 2020मुळे जसं मी म्हटलं आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज MITचं आळंदी इथे असलेलं, तिथेही संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे त्यांना घेण्याची संधी आपण उपलब्ध करतो. अगदी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीचं उदाहरण दिलं तर इंजिनिअरिंग करत असताना विद्यार्थी आमच्याकडे इकॉनॉमिक्स शिकतात, सायकॉलॉजी शिकतात, लँग्वेज शिकतात, फॉरेन लँग्वेज शिकतात आणि हे सगळं शक्य या स्वायत्त महाविद्यालयांमुळे आणि NEP 2020चा वापर केल्या गेल्यामुळे शक्य आहे. सर, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. पण सातत्यानं असं ऐकलं जातंय, सातत्यानं असं बोललं जातंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या ह्या जाणार आहेत लोकांच्या. तर ह्यात किती तथ्य आहे, आपण काय सांगाल? विचार केला तर बऱ्यापैकी रूमर्स आपण म्हणू की आहेत की हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे नोकरी जातील. थोडंसं आपण मागे वळून बघितलं म्हणजे साधारण 1996 ते 2000 या काळामध्ये संगणक आले तर नोकरी जातील, नोकरीची संधी जाईल किंवा माझी आहे ती नोकरी पण जाईल असं वाटत होतं. परंतु संगणक आले आणि नोकरीच्या संधी या वाढल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काही जॉबला नक्की परिणाम होणार आहेत. जिथे ह्युमन इंटेन्सिव्ह वर्क आहे म्हणजे जिथे कॅल्क्युलेशन्स करायचे ते पटकन होणार आहेत किंवा ज्या ठिकाणी रिपिटेटिव्ह टास्क तुम्हाला करायचे आहेत, अगदीच उदाहरण द्यायचं लिखाण काम करायचं काहीतरी, तर ते अतिशय झपाट्याने त्या नोकरीच्या संधी निघून जाणार आहेत. परंतु जेवढ्या नोकरीच्या संधी जाणार आहेत त्याचबरोबर अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये जे काही AR VRचे टूल्स असणार आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल असणार आहेत, आज LLM लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये अनेक तंत्रज्ञान प्रगत होतं आहे. तर या सर्वच क्षेत्रामध्ये आज नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर असं काही नोकऱ्या जाणार, परंतु त्याचबरोबर नवीन नोकऱ्या ह्या उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच एक मेसेज असा द्यायचा आहे की नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या. असं मुळीच डोक्यात ठेवू नका की माझी नोकरी 20 वर्ष झालेली आहे त्यामुळे मी सुरक्षित आहे. तर आज फक्त नवीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही तर जे आत्ता नोकरी करतायत त्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगचे टूल्स वापरायचे कसे हे शिकून घेणं गरजेचं आहे. आणि नवीन विद्यार्थी जे आज 12वी नंतर अभ्यासक्रम शिकणार आहेत त्यांच्याकरता मी सांगेन की त्यांनी तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या, आर्ट, कॉमर्स, मॅनेजमेंट, सायन्स, अगदी मेडिकल देखील, त्यांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोणत्या संधी ह्या MIT AUO मध्ये उपलब्ध आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संधी जर का आपण MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विचार केला तर इथे ॲडमिशन घेणारा कुठलाही विद्यार्थी, मग तो मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन कुठल्याही ब्रँचचा विद्यार्थी असेल तर त्याला सेकंड इयरपासून आपण ऑप्शन्स देतो की त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक स्पेशलायझेशन आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची डिग्री करत असताना आम्ही अशा अनेक संधी देतो की ज्यामध्ये मायनर आहे,
ऑनर्स आहे. मायनर म्हणजे काय, की त्याला समजा एक मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे, तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय, पण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्याची इच्छा असेल, तर तो थर्ड इयरपासून त्या संदर्भातील काही विषय तो शिकू शकतो आणि त्याला त्याचं क्रेडिट पण मिळतं. त्याचबरोबर त्याच क्षेत्रामध्ये त्याने अजून काही कोर्सेस केले, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये अजून काही शिकला, तर त्याला ऑनर्स पण मिळतात. तर स्पेशलायझेशनच्या संधी आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे नोकरी मिळेल का? तर नक्कीच. एक मेकॅनिकल इंजिनियर जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्पेशलायझेशन करतोय, त्यावेळेस अशाच प्रकारच्या इंजिनियर्सची इंडस्ट्रीमध्ये गरज निर्माण झालेली आहे. आणि तेच आम्ही MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी इथे प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि तशा प्रकारच्या संधी त्यांना मिळवून देतोय. सर, पुढचा प्रश्न, डेटा सायन्स इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? हो, डेटा सायन्स म्हटलं की अगदी आपल्याला स्वाभाविकपणे विचार येतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे जे कोणी शिकतील तेच फक्त डेटा सायन्स करतील. तर असं अजिबात नाही आहे. आपण एक उदाहरण घेऊया की एक कॉमर्स झालेला विद्यार्थी आहे की ज्याने BComची डिग्री घेतली आहे आणि त्याला जर का वाटलं की मला डेटा सायन्स शिकायचं आहे, तर त्याचा वापर कुठे होऊ शकतो? डेटा सायन्सचा वापर हा आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतो. म्हणजे आज आपण बँकिंग किंवा स्टॉक मार्केटचा जरी विचार केला, तर तो कॉमर्स ग्रॅज्युएट तिथे डेटा सायन्सचा वापर करून अगदी छानसे रिपोर्ट तयार करू शकतो, की जो सांगू शकेल की आजच्या दिवसभरामध्ये स्टॉक मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स का आले? किंवा बँकिंगमध्ये विचार केला, तर आज कुठल्या प्रकारच्या बँकिंग ट्रान्झॅक्शन्सला जास्त महत्त्व आहे? कुठल्या वेळेस, कुठल्या दिवशी ट्रान्झॅक्शन्स वाढत आहेत? किती ठिकाणी फ्रॉड्स तयार होऊ शकतात? काय पॉसिबिलिटी आहेत? हे सर्वच्या सर्व डेटा सायन्समधूनच तो तयार करू शकतो. अगदी आपण बघितले, इलेक्शन्स झालेत, लोकसभा इलेक्शन्स. त्यावेळेस देखील डेटा सायन्सचा प्रामुख्याने वापर केला गेला. मेडिकल फील्डमध्ये डेटा सायन्सचा वापर केला जातो प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस करता, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे सिम्प्टम्सवरून ओळखले जातात. ॲग्रिकल्चरमध्ये डेटा सायन्सचा वापर केला जातो, जिथे आपण वापर करतो ते पिकांना कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि नुकसान होऊ शकतं. प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसचा वापर हा हवामान खात्यामध्ये होतो, की ज्यामध्ये हवामानातली बदल, त्याप्रमाणे मग तीच इन्फॉर्मेशन ते जलसंधारणला देऊ शकतात, कृषी विभागाला देऊ शकतात. त्याप्रमाणे शेतकरी त्यांचं पिकांचं नियोजन करू शकतात. प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसचा वापर हा मार्केटिंगमध्ये केला जाऊ शकतो किंवा डेटा सायन्सचा वापर आपण बघितला तर अगदी 2 व्हीलरपासून 4 व्हीलरपर्यंत, अगदी विमान बनवण्यापासून ते रेल्वे बनवण्यापर्यंत प्रत्येक उद्योगामध्ये डेटा सायन्सचा वापर केला जातो. डेटा आहे तर उत्पादन आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, आपण सांगितलं की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा डेटा ॲनालिसिस वापरलं जातं. तर अजून कशा पद्धतीनं ते शेती क्षेत्रामध्ये वापरलं जातं, आपण काय सांगाल? भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून कृषीप्रधान देश आहे. आता आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जर का एक विषय घेतला, तर त्यामध्ये डेटा सायन्सचा वापर हा खूप जास्त प्रमाणात केला जातो, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पिकांचं नियोजन कसं करायचं, त्यानंतर पाण्याचं नियोजन कसं करायचं, वेगवेगळ्या प्रकारचा औषधांचं नियोजन कसं करायचं, की जे पिकांवरती फवारणी केली जाते. त्याचबरोबर डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा अशा प्रकारे केला जातो, की एक एक कुठला तरी आपण जिल्हा घेऊयात किंवा तालुका घेऊयात, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं पीक हे कुठल्या एरियामध्ये लावण्यात यावं, याचं देखील नियोजन आज डेटा सायन्सने केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जशी मागणी वाढते, त्या मागणीला पुरवठा कसा करावा, याचं नियोजन डेटा सायन्सने करता येतं. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर टमाटे किंवा कांदे यांचे भाव हे कधीतरी खूपच वाढतात आणि कधी इतके कमी होतात, की शेतकऱ्यांना ते फेकून द्यावं लागतं. नुकसान शेतकऱ्यांचं आहे, तसंच नुकसान ग्राहकांचं पण आहे. भाव कमी झाला तर शेतकऱ्यांचं नुकसान, भाव वाढले तर ग्राहकांचं नुकसान. यामध्ये जर का सुवर्ण मध्य साधायचा असेल तर डेटा सायन्सचा वापर हा नक्कीच केला जाऊ शकतो. सर, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंग हे नक्की काय आहे? जसं मेकॅनिकल इंजिनियर्स हे मेकॅनिकलच्या संदर्भामध्ये काम करतात आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे चिप्स बनवणं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट बनवणं आणि टेलिकम्युनिकेशनचा वापर करणं हे ते काम करतात. आता रोबोटिक्स आणि ऑटोमेशन हा असं एक स्पेशलायझेशन आहे, की ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पण आहे. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स बनवणे, कोबोट्स बनवणे, मटेरियल हँडलिंग रोबोट्स बनवणे, या प्रकारचे कामं हे इंजिनियर्स करतात. आणि हे करत असताना आपण विचार करूयात, की एक कारची असेंब्ली करायची आहे, तर त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स तयार करावे लागतात. आणि ह्युमन इंटेन्सिव्ह वर्क जे पूर्वी होतं, ज्यामध्ये वेल्डिंग करावं लागायचं आणि ते धोकादायक पण होतं, तर आज रोबोट्स वेल्डिंगचं काम करतायत, रोबोट्स मटेरियल हँडलिंग करतायत, रोबोट्स हे पेंटिंग करतायत
आणि कारची असेंब्ली देखील ते करतात. अगदी इंजिन असेंब्ली ज्यामध्ये शेकडो विविध प्रकारचे पार्ट्स असतात, त्याची असेंब्ली देखील आज रोबोट्स करू लागलेले आहेत. त्याच व्यतिरिक्त टेस्टिंगचे काम आज रोबोट्स करतायत. अगदी मेडिकल फील्डमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी देखील समजा कॅप्सूल पॅकिंग करायची किंवा टॅबलेट्स पॅकिंग करायचे, तर रोबोट्स चेक करतात प्रत्येक पाकिट ह्याच्यामध्ये कॅप्सूल किंवा टॅबलेट आहे किंवा नाही, आणि जर नसेल तर ते पाकिट उचलून बाजूला काढायचं. हे सेकंदाच्या 10व्या भागात इतक्या स्पीडने ते काम करू शकतायत की जे माणसाला कधीही शक्य नव्हतं. त्यामुळे आपली कामाची प्रगती वाढलेली आहे, उत्पादन वाढलेलं आहे. आणि जर का आपण त्याचा वापर बघितला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन क्षेत्राचा, तर हा फक्त आता इंडस्ट्रीमध्ये राहिलेला नाही आहे, तो आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आला. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आपण बघितलं तर रोबोट्स आज आय सर्जरी करतायत, पोटाची सर्जरी करतायत, हाडांची कॉम्प्लेक्स सर्जरी जी आहे ती रोबोटिक्सच्या माध्यमातून केल्या जाऊ शकते. ऑटोमेशनमध्ये आपण विचार केला तर अगदी सोपं उदाहरण घेऊयात की एक कोल्ड्रिंक भरल्या जाते एका बाटलीमध्ये, ट्रान्सपरंट बाटलीमध्ये, आणि सेकंदाला समजा 10 बाटल्या डोळ्यापुढून जात आहेत, तर कुठलाही व्यक्ती चेक करून सांगू शकत नाही की कुठल्या बाटलीमध्ये ते लिक्विड कमी भरलेलं आहे. परंतु आज हेच रोबोटिक्स आय विजनने किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने रोबोटिक्स विजन कंट्रोलने शक्य आहे. त्यामुळे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे क्षेत्र देखील झपाट्याने वाढतं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आहे. अगदी ॲग्रिकल्चरमध्ये देखील आज रोबोटिक्सने शिरकाव केलेला आहे. सर, आपण सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोट ऑपरेशन करतात, तर ते रोबोट स्वतः ऑपरेशन करतात, काय तंत्रज्ञान त्यामध्ये वापरलं जातं आणि आपल्याकडं रोबोटिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने शिकवलं जातं? हा अतिशय चांगला प्रश्न आहे हा. रोबोटिक्सचा वापर हा ऑपरेशन्स करण्यामध्ये, सर्जरीमध्ये केला जातो. अर्थात त्यामध्ये डॉक्टर्स पण असतात, डॉक्टर्स बघतात. आणि रोबोट्सचा वापर का केला जातो, कारण की प्रिसिजन असतं, डिसिजन मेकिंग असतो, आणि रोबोट्सचं त्या पद्धतीने ट्रेन केलं जाऊ शकतं. म्हणजे जिथे पूर्वी इंडस्ट्रीमध्ये रोबोट्सचा वापर व्हायचा, तिथे आज हेल्थ केअरमध्ये तो वापर होऊ लागलेला आहे. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदीचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी आज हेल्थ केअर शिकतायत. म्हणजे हेल्थ केअर हे फक्त मेडिकलच राहिलेलं नाही आहे, तर ते इंजिनिअरिंगमध्ये पण आलेलं आहे. आमच्याकडे फक्त इलेक्ट्रॉनिक्सच नाही, तर त्या व्यतिरिक्त पण ज्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत त्या विद्यार्थ्यांना ती शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आम्ही. आणि ते हेल्थ केअर या डोमेनमध्ये स्पेशलायझेशन्स करू लागलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांना एक सपोर्ट सिस्टीम जी काय तयार करावी लागते, ती सपोर्ट सिस्टीम हे अभियंते तयार करत आहेत. त्यामुळे हेल्थ केअरमध्ये एक नवीन इंजिनिअरिंगची एक संधी अशी निर्माण झालेली आहे. तर श्रोते हो, हे होते करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. सर, आज आपण सर्व श्रोत्यांना करिअरच्या विविध पर्यायांची ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.